नमस्कार. आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. दोन्ही सैन्यांमधील योद्धे कशा प्रकारे भगवंतांच्या विक्राळ मुखांमध्ये प्रविष्ट होतात अर्जुन पाहत आहे. हे आता पुढील 2 श्लोकांमध्ये त्यांचे प्रथमतः नद्यांच्या जलाच्या दृष्टांताने आणि त्यानंतर पतंगाच्या दृष्टांताने अर्जुन स्पष्टीकरण करीत आहेत. श्लोक 28. यथा नदीनां बहुओम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. श्लोकाचा अर्थ, ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. जे भगवंताच्या प्राप्तीसाठी साधन करीत होते, ज्यांना इच्छेविनाच युद्धाला प्रवृत्त व्हावे लागले होते आणि जे युद्धामध्ये मरून भगवंताला प्राप्त करणारे होते, त्या भीष्म द्रोणादी श्रेष्ठ शूरवीर पुरुषांनी प्रवेश करण्याचे वर्णन या श्लोकात केलेले आहे. याच हेतूने त्यांना नरलोकवीरा हे विशेषण लावलेले आहे. ते भौतिक युद्धात जसे महान वीर होते, तसेच भगवत प्राप्तीच्या साधनरूपी आध्यात्मिक युद्धातही काम इत्यादी शत्रूंच्या बरोबर मोठ्या शौर्याने लढणारे होते. त्यांच्या प्रवेशासाठी नदी आणि समुद्र यांचा दृष्टांत देऊन अर्जुनाने असे दाखविले आहे की, ज्याप्रमाणे नद्यांचे जल हे स्वाभाविकपणे समुद्राकडे धावते आणि शेवटी आपले नाम रूप यांचा त्याग करून समुद्रच बनून जाते, तसेच हे शूरवीर भक्तजन सुद्धा तुमच्याकडे मुख करून धावत आहेत आणि अभिन्न भावनेने तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. येथे मुखांच्या बरोबर अभिविज्वलंती हे विशेषण लावून असे दाखविले आहे की, ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी भरलेले असते आणि नद्यांचे पाणी त्यात प्रवेश केल्यावर त्याच्या बरोबर एकत्व पावते, तसेच तुमची सर्व मुखे ही सुद्धा सगळीकडून अत्यंत ज्योतिर्मय आहेत आणि त्यात प्रवेश करणारे हे शूरवीर भक्तजन सुद्धा तुमच्या मुखांच्या महान ज्योतीमध्ये आपले बाह्य रूप जाळून स्वतः ज्योतिर्मय होऊन तुमच्यामध्ये एकता प्राप्त करून घेत आहेत. अशा प्रकारे आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.